नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपण आषाढी एकादशी निमित्त अशी उपवासाची थाली बनवणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर मी इथं 1 वाटी शाबू घेतलेला आहे आणि त्या चमच्याने 2 चम्मच मी बगर घेतलेला आहे बघा. आता हे दोन्ही आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं मैत्रिणी. हे पहा मंडळी, गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि गॅस पेटवलेला आहे. तर आपल्याला थोडंसं शेकून घ्यायचंय शाबू. आता हे टाकलेलं आहे मी, बघू शकता. त्याला भाजून घेते. आता माझ्या इथं चहा हवा होता तर मी चहा बनवलेला आहे, बघू शकता मैत्रिणी. चहा पण छान झालेला आहे, रेडी. आता सर्वांना देते चहा. आपल्याला मध्ये मध्येच काम येते ना, त्यासाठी करावंच लागतंय. कोणाला चहा हवा तर चहा सुद्धा द्यावा लागतो. आपली रेसिपी पण बनवायला घ्यायची. हे पहा, चहा झालेला आहे. या चहा घ्यायला मैत्रिणींनो, बघू शकता. आता त्याला छान भाजून घेते. आता मस्त सुंदर असा चहा प्यायला या कडक छान झालेला आहे. शाबूला भाजून घेते बघा. आता हे शाबू भाजलेला आहे बघा. तर याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते पीठ. हे पहा, पीठ रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. सॉफ्ट असं छान झालेलं आहे, जसं पाहिजे होतं तसं मला. आता हे पीठ लावायला थोडंसं काढून घेते मैत्रिणी, बघू शकता. 2 चमच घेतलेला आहे मी. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला शेंदूर टाकायचं आहे, अगदी थोडंसंच. तर बघू शकता मैत्रिणी, शेंदूर टाकलेलं आहे मी. खिसणीने खिसून त्यामध्ये मी बटाटे टाकते. हे पहा, ते खिसणीने खिसून टाकते मी. मस्त छान असं मुलायम होतात बघा मैत्रिणी. नक्कीच एक वेळेस करून बघा तुम्ही पण. मुलं पण सर्वच आवडीनं खातील असं. तर 2 बटाटे टाकते मैत्रिणी मी यामध्ये. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही नाही टाकले तरी चालते, स्किप केला तरी बी चालते मैत्रिणी. आता एकजीव करून घेते आणि छान चुरून ठेवते बघा, बघू शकता तुम्ही. हे पहा, पीठ झालेलं आहे रेडी मैत्रिणी, बघू शकता छानसं असं. तर आता यावरती मी थोडंसं तेल टाकते. यावरती थोडंसं तेल लावून साईडला ठेवून टाकते, झाकून देते. हे पहा, छान असा पाऊस सुरू झालेला आहे, बघू शकता मंडळी. हे पहा, असा रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. तर इथे गॅसवरती मी पातेला ठेवलेला आहे बघा मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये मी तेल टाकून घेते. आपल्याला भाजी बनवायची आहे पोळीसोबत. तेल टाकलेलं आहे, बघू शकता. आता तेल छान गरम झालं ना मैत्रिणींनो, यामध्ये टाकून घेणार आहे मी मिरची. आपण ठेचा वाटलेला आहे ना, ते टाकून घेणार आहे मी. आपल्याला मस्त असं झणझणीतच बनायची भाजी, कारण उपवास असले ना आपल्याला सपक नको वाटते, तिखट खायची इच्छा होते बघा. तर बघू शकता मी तेल गरम झालेलं आहे. आता इथे जास्तीचा ठेचा आहे ना मैत्रिणी, ते सुद्धा टाकलेलं आहे. हे पहा, त्याला छान असं लाल कलरचं भाजून घेते बघा. हे पहा, मिरची पण आपली लाल झालेली आहे मैत्रिणी, बघू शकता. घरामध्ये सगळ्यांनाच ठास सुटलेला आहे. हे पहा, लाल झाले. आता बटाटे टाकून घेते यामध्ये मी, मोठे मोठे मॅश करून. तर बघू शकता, अशी आपल्याला भाजी बनवायची आहे मैत्रिणी. तर ह्यामध्ये आता आपण चवीनुसार नमक टाकणार आहोत. हे पहा, बघू शकता तुम्ही. आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याची कूट. तर इथे चमच्याने मी 2 चम्मच शेंगदाण्याची कूट वापरलेली आहे मैत्रिणींनो, बघू शकता.
थोडी जाडसर जरी असली तरी चालते, छान लागते खायला. तर बघू शकते मी इथं एकजीव करते. हे पहा छान वाफ सुद्धा निघत आहे, बघू शकता तुम्ही. तर आपली भाजी रेडी आहे, साधी सिंपल बघू शकता उपवासाची. इथं बघू शकता तुम्ही बगरची मी खीर बनवलेली आहे, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी दाखवू शकले नाही तुम्हाला. बघू शकता मैत्रिणी, हे पण रेडी आहे, भाजी पण झालेली आहे. आता पोळ्या बनवायला घेऊ. बघू शकता मैत्रिणी, मस्त लगे खिरीचा सुगंध सुटलेला आहे, खूप छान एकच नंबर झालेली आहे. गुळाची खीर आहे आपली. कोणी वरई म्हणते, कोणी बगर म्हणते, आपण त्याची बगरची खीर बनवलेली आहे बघा. हे पान गॅसवरती एक मापर तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला शाबूची खिचडी बनवून घ्यायची, त्यासाठी इथं तेल तापलेलं आहे बघा मैत्रिणी. बघू शकतो. आता एकजीव करून घेते मी चमच्याने. छान आपल्याला सोनेरी कलर आणायचा आहे मैत्रिणी. बघू शकता. हे पण बघू शकता असा सोनेरी कलर आलेला आहे, म्हणजे आपले बटाटे सुद्धा छानसे गोल्डन कलरचे झालेले आहे बघा. आता यामध्ये मी मिरच्या टाकून घेते. कसं आहे ना, अगोदर जर मिरची टाकली ना करपून जाते ना, त्यासाठी आपण बटाटा फ्राय झाल्यानंतर शेवटला मिरची टाकणार आहोत. मिरची तळायला जास्त वेळ लागत नाही ना मैत्रिणी. मस्त छानसा सेंट सुटलेला आहे, फोडणी देते तर खूपच छान, एकच नंबर दे ना. आता आपण चवीनुसार नमक टाकलेलं आहे मैत्रिणी, शेंदीला बघू शकता. आता एकजीव करून घेते. त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट आहे ना ते टाकून घेणार आहोत. बघू शकता. आता हे सर्व आपल्याला यामध्ये सोडून टाकायचं तेलामध्ये. आता एकजीव करून घेते बघा मैत्रिणी. त्याला मीठ सुद्धा टाकलेलं आहे. आता याला एकजीव करून घेते, म्हणजे वाफू देते. माझ्या याच्यात सर्वांना खूप आवडतो शाबूची खिचडी, अशी जाड शाबू असते ना त्याची खिचडी खूप आवडते माझ्या इथं. इथे एक दोन वाफ निघू देते मैत्रिणी. बघू शकते छान झालेला आहे रेडी शाबूची खिचडी. सुटसुटीत अशी छान मोकळी झालेली आहे. हे पहा, बघताच आपल्याला तोंडाला पाणी सुटायसारखी आपली खिचडी रेडी आहे मैत्रिणींनो. बघू शकता. हे बघा झालेले आहे. आता मी एका साईडला काढून घेते मैत्रिणींनो. हे पहा, हे पहा गोळा रेडी करून घेतलेला आहे. आता मी याला छानसं लाटून घेते मैत्रिणी, कारण हे उलते ना साईडनं, कारण हे आपल्या याच्यामधलं आहे, कारण शाबू आणि बगर असल्यामुळे थोडंसं उरल्या जातं मैत्रिणी. बघू शकता इथे. आणि बस सर्व काही लाटून घेते मी. आता इथे मी गोळा घेतलेला आहे बघू शकते, आणि त्याला छानसं लाटून घेते मी. यामध्ये बगर आहे आणि शाबू असल्यामुळे असं साईडनं आपल्या कट होऊ शकतो मैत्रिणी, चिरू शकते, असं फाटू शकते. हे पहा, तर आपल्याला अलगद करायचं आहे ह्याला. आता मी एका साह्याने काढून घेऊ शकते का. इथे ढाकण लावलेलं आहे. हे पहा बघू शकते झालेलं आहे. आता याला तेलामध्ये सोडून टाकते. बघू शकतो. आता याला उलटून घेऊया आपण.
तेल सोडते काटण थोडंसं. हे पण मस्त खरपूस रंग आलेला आहे बघा. छानसं खमंग भाजून घेऊया आपण. हे पण छानसं रेडी आहे आपला भाजून. बघू शकता तुम्ही मैत्रिणी. हे पहा खरपूस रंग छान आलेला आहे, रेडी झालेला आहे. आता सर्व आपल्याला असेच करून घ्यायचे मैत्रिणी. हे पहा मैत्रिणी बघू शकता टाकलेलं आहे. मस्त भाजतायत छान. तेल लावून मी पोळीपाटाला टाकते मैत्रिणी, कारण यामध्ये बगर आहे आणि शाबू आहे ना, जास्त चिकनाईपणा नाही ना, त्यासाठी चिरून जातात बघा. अशा आपण पोळीपाटाला तेल लावून करू शकतो. त्याला छान असं पलटून घ्यायचं आपल्याला. हे पहा मैत्रिणी छान पलटून घेतलेला आहे. मस्त सुनेरी रंग आलेला आहे बघा. छान सुद्धा फुगतायत सुद्धा छान मस्त. आता त्याला कमी गॅसवरती छान भाजून घेते मी. पलटी मारून घेते मी. मस्त होत आहे. खूप नाजूक झालेले आहेत. त्याला छान शेकूया. थोडं जास्तीचा बटाटा टाकायचा यामध्ये, किंवा आपले तुटणार नाही आहेत. आता दुसरा गोळा करून मी असंच लाटून घेते मैत्रिणी. तुम्ही ढाकण्यानं काढले होते, आता नाही ढाकण्यानं नाही, असंच करते. हे पण बघू शकता तुम्ही. मस्त सुंदर असे पराठे होत आहेत आपले. नाजूक झालेला आहे. आपल्याला याच्यानेच उलटायचं होतं. हे पहा छान उलटलेले आहेत. बघू शकता तुम्ही. सुरेख असं नरमसुद्धा झालेले आहेत. जसे आपण आलूचे पराठे वगैरे खातोय ना, तसे त्या टाईपचे. नाजूक मस्त होते. अशीच गरमागरम खायला चांगले लागतात. थंड झाल्यानं मैत्रिणी चांगले नाही लागत. हे का खूप सुंदर झालेले आहेत. थोडा बटाटा जास्त टाकलं ना काही होत नाही, चांगले होतात आपले पराठे. पराठे म्हणू शकता किंवा धपाटे, कोणतेही तुम्हाला जे आवडेल ते म्हणू शकता मैत्रिणी. हे पहा छान शेकलेले आहेत. बघू शकता आता. आणि गरमागरम खायला एकच नंबर बेत लागतो बघा. आता रेडी झालेला आहे. आता साईडला काढून घेते मी. चला आता दुसरं बनवायला घेऊया. इथं बघू शकते मी असं उलट्याला तेल लावलेलं आहे आणि असं हे करून घेतलेलं आहे बघा. आता तर हे ना आपल्याला असं काढून घ्यायचं. हे पहा असं आणि असं टाकायचं अलगद. थोडंसं तेल लावलं ना बघू शकते छान अशी आपल्याला ठेचा बनवायचा ना, साठी तो मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. इथे बघू शकते या खलबत्त्यामध्ये आपल्याला ठेचा बनवायचा आहे. हे बघू शकते. आता मी तयार करून घेते. हे पहा मंडळी, आषाढी एकादशी निमित्त आपण उपवासाची थाली बनवलेली आहे. बघू शकता. हे पहा झालेली आहे रेडी.